तुमची पण वृषभ रास आहे का? मग आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. वृषभ राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, 31 ऑगस्टपर्यंत तुमचे संपूर्ण जीवन पहिल्यासारखं अजिबात राहणार नाही. हा केवळ एक साधा ग्रहांचा योग नाही, तर ब्रह्मांडातून आलेला एक अत्यंत शक्तिशाली आणि स्पष्ट संकेत गेले आहे. पहा, गेले कित्येक वर्षापासून तुम्ही अनेक संकटाचा सामना केला आहे, रात्रीच्या रात्री जागून काढल्यात आणि प्रत्येकावर अडथळ्यांची शर्यत पार केली आहे. परंतु आता कल्पवृक्षासारखी तिथी तुमच्या आयुष्यात एक असा अद्भुतपूर्व बदल घेऊन येत आहे, ज्यामुळे तुमचं नशीब रातोरात 360 अंशात फिरणार आहे. नियतीचा खेळ आता पूर्णपणे पालटणार असून आजवर तुम्ही भोगलेल्या सर्व कष्टांचे फळ मिळवण्याची वेळ आता जवळ आली आहे. या काळात तुमच्या राशीवर असा एक ग्रहांची वक्री चाल, संपूर्ण मार्गी चाल सुरू होत आहे, जी चाल तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे क्षणात दूर करेल. हे तुमच्या आयुष्यातील अंतिम श्वासात सत्य आहे की 31 ऑगस्ट नंतर तुमच्या आयुष्याचा प्रत्येक दिवस नवीन आशेचा किरण घेऊन येते. आता रडके तोंड बंद करा आणि डोळे उघडून हे भयंकर सत्य पहा, कारण तुमच्या आयुष्यात एक असा निर्णायक टर्निंग पॉईंट येतोय, जो तुम्हाला रंकाचा राजा बनू शकतो. तुमच्या सर्व आर्थिक अडचणी, कुटुंब कलह आणि मानसिक ताणतणाव आता एका झटक्यात दूर होण्याच्या मार्गावर आहेत. आज जर तुम्ही ज्या ज्या गोष्टीसाठी संघर्ष केला, त्या सर्व गोष्टी आता सहजतेने तुमच्याकडे आकर्षित होणार आहेत. तुमचे नशिबाचे बंद दरवाजे उघडायला सुरुवात होणार असून तुमच्या आयुष्यात यशाचा एक नवीन अध्याय सुरू होणार आहे. ज्या लोकांनी तुम्हाला आजवर हीन दर्जाचं समजलं, ज्यांनी तुमच्या पराभवाची वाट पाहिली, मंडळींनो, तेच लोक आता थकवून बघतच राहतील असा काळ आहे. तुमचे प्रत्येक स्वप्न आता प्रत्यक्षात रूपात उतरणार असून तुमच्या मेहनतीचे सोने होणार आहेत. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. परंतु त्या प्रचंड आनंदाच्या आणि परिवर्तनाच्या काळात एक अत्यंत सावध करणारा आणि गंभीर मुद्दा दडला आहे, जो जाणून घेणं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. तुमच्या जवळच्या वर्तुळात अत्यंत गोड बोलून जवळ येण्याचा प्रयत्न करणारी एक गुप्त स्त्री, जातक शांत बॉम्बसारखी तुमच्या मागे लागली आहे. ही स्त्री नेमकी कोण आहे हे जाणून घेणं तुमच्या सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक आहे. पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. ही स्त्री तुमच्या वर्तुळातली, तुमच्या कुटुंबातली एखादी दूरची नातेवाईक असू शकते, तुमच्या कार्यक्षेत्रातील एखादी सहकारी असू शकते, किंवा मैत्रीचा मुखवटा घालून फिरणारी तुमचीच एखादी जवळची मैत्रीण असू शकते. ही ती स्त्री आहे जी नेहमी तुमच्यासमोर खूप गोड बोलते, तुमच्या सुखदुःखात सहभागी असल्याचा खोटा आव आणते, पण तुमच्या पाठीमागे तुमच्या विरुद्ध विषारी कट कारस्थान रचत असते. तिचा मुख्य हेतू हा आहे की तुमच्या घरात येणारा पैशाचा प्रवाह थांबणे, तुमचे कौटुंबिक संबंध खराब करणे आणि समाजात असलेली तुमची प्रतिष्ठा मुळापासून संपवणे. तिने अत्यंत कपटपणाने असे एक गुप्त कट रचला आहे की ज्यामुळे तुमचे चालू असलेले कामे अचानक अडकतील आणि तुमच्यावर कर्जाचा असा डोंगर उभा राहील की ते तुमच्या घराच्या छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष ठेवून आहे आणि तुमच्या प्रगतीचा हेवा करत तुमच्या विरुद्ध गुप्त शत्रूंचे मनसुबे धुळीला मिळतील असं वाटण्याऐवजी ते कसे यशस्वी होतील यासाठी रात्रीचा दिवस करत आहे. तिने रचलेला हा कट विषारी वायूसारखा, मंडळीनो, तिने हा कट रचलेला विषारी वायूसारखा हळूहळू पसरत आहे आणि ती तुमच्या नकळत तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा तयारीत आहे. पण लक्षात ठेवा, या षष्टयंत्राचा शेवट अत्यंत भयंकर आणि नाट्यमय होणार आहे. जेव्हा 31 ऑगस्टची वेळ येईल तेव्हा या स्त्रीचा अदृश्य शत्रूचा मुखवटा फाडणे शक्य होईल आणि तिचा खरा चेहरा सर्वांसमोर उघडा पडेल. तिने तुमच्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात ती स्वतःच जाऊन पडेल आणि ती सर्व कट कारस्थाने तिच्यावरच उठतील. तिचे सर्व विषारी रणनीती अपयशी ठरेल आणि समाजात तिला प्रचंड अपमानाचा सामना देखील करावा लागेल. तुम्ही मात्र या सर्व षष्टयंत्रातून पूर्णपणे सुरक्षित बाहेर पडाल आणि तुमच्या विजयाचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. या गुप्त स्त्रीच्या कट कारस्थानाचा पडदा फाश कसा होणार आहे आणि तिच्यापासून स्वतःचा बचाव कसा करायचा याबद्दल मी पुढे सविस्तर सांगणार आहे. पण त्याआधी यामागचं सर्वात मोठे देवी कारण समजून घेणं गरजेचं आहे. वृषभ राशीच्या मंडळीनं, आता तुमच्या आयुष्यात एक अशी ऐतिहासिक आणि अद्भुतपूर्व घटना घडणार आहे, जिचा महास्फोट संपूर्ण समाजात पाहायला मिळेल. ही घटना ब्रह्मांडातून आलेला असा एक आदेश आहे, जो तुमच्या आयुष्याची संपूर्ण दिशा आणि दशा बदलून टाकेल. ही एक अशी घटना आहे ना, जी ब्रह्मदेवाने लिहून ठेवलेली घटना असल्यामुळे ही घटना घडणारच म्हणजे घडणारच. या घटनेला रोखण्याची ताकद या जगातल्या कोणत्याही नकर्मक शक्तीमध्ये नाही.
मग ती नकारात्मक शक्ती तुमच्या शत्रूने केलेली असो किंवा ग्रहांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे निर्माण झालेली असो, सर्व काही या घटनेसोबत नतमस्तक होईल. ही घटना तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या व्यवसायात किंवा तुमच्या वैयक्तिक आयुष्यात एक असा प्रचंड मोठा बदल घेऊन येईल ज्याची कल्पना तुम्ही स्वप्नातही केली नसेल. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला अचानक अशी काही मोठी बढती किंवा नवीन संधी मिळेल ज्यामुळे तुमचा पगार आणि दर्जा थेट 7व्या आसमानावर पोहोचणार आहे. जर तुम्ही व्यापारी असाल तर तुम्हाला अशी एक नवीन डील किंवा प्रोजेक्ट मिळेल जो तुमचे संपूर्ण आर्थिक जीवन बदलून टाकेल. हा काळ असा आहे की जिथे तुमचे सर्व जुने अडकलेले कामे रॉकेटच्या वेगाने पूर्ण होऊ लागतील. तुमच्या मार्गात आजवर आलेले सर्व काटे निघून जातील आणि काट्याऐवजी फुलांची पायघडी तुमच्या स्वागतासाठी पसरली जाईल. या घटनेमुळे तुमच्या शत्रूचे डोळे पांढरे होतील आणि ते तोंडात बोटं घालून गप्प बसणार आहेत. त्यांना समजणारच नाही की कालपर्यंत अडचणीत असलेला हा माणूस रातोरात इतक्या मोठ्या यशाच्या शिखरावर कसा पोहोचला. हे सर्व घडत असताना तुमच्या मनातली भीती पूर्णपणे निघून जाईल आणि तुमचे आत्मबल वाढेल, परंतु हे सर्व सहजासहजी घडेल नाही. यामागे तुमच्या पूर्वजांचा आणि कुलदेवतेचा खूप मोठा आशीर्वाद दडला आहे. आज जर तुम्ही आयुष्यात जे काही आतोनात कष्ट सहन केले, जे काही कौटुंबिक दुःख आणि आर्थिक चटके भोगले ते पाहून साक्षात तुमचे पितरही व्याकुळ झाले होते. तुमच्या डोळ्यातील अश्रू आणि तुमच्या मनातली निराशा पाहून तुमच्या पूर्वजांच्या आत्म्याला अत्यंत वेदना होत होत्या. आता परंतु तुमच्या कष्टाची आणि धैर्याची जिद्दाची अग्निपरीक्षा संपली आहे. तुमच्या पितरांनी तुमच्यासाठी कुलदेवतेच्या चरणी सतत प्रार्थना केली आणि त्यांच्या या प्रार्थनेला आता मोठे फळ मिळाले आहे. आता स्वतः साक्षात तुमची कुलदेवता तुमच्या मदतीसाठी धावून आली आहे आणि ती स्वतः यावर तोडगा काढणार आहे. तिचे आघात कृपादृष्टी तुमच्यावर बरसणार आहे आणि तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक समस्याचं निरसन आता देवी शक्तीद्वारे केले जाईल. तुमच्या घराभोवती कुलदेवतेचे एक अत्यंत शक्तिशाली आणि आदिवेद रक्षण कवच निर्माण करेल, ज्या कवचामुळे कोणती वाईट दृष्टी, करणी किंवा नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरावर प्रभाव टाकू शकणार नाही. तुमच्या घरातील नकारात्मकतेचा अंधार कायमचा नाहीसा होईल आणि जिथे मंगल कार्याची नांदी होईल, साक्षात ब्रह्मांडातून ऊर्जा प्रवाह तुमच्या दिशेने वाहू लागलाय, जो तुमच्या शरीरातील आणि घरातील सर्व आजारपण, ताणतणाव आणि आर्थिक अडथळे दूर करेल. तुमच्या सर्व मानसिक तणावाचे काळे डाग दूर होतील आणि तुमच्या मनात एक अद्भुतपूर्व शांतता आणि प्रसन्नता निर्माण होईल. कुलदेवतेच्या आघात कृपेमुळे तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धीचा अखंड वास राहील. पण मंडळींनी, ही तर फक्त सुरुवात आहे. या पवित्र श्रावण महिन्यात तुमच्यासाठी अजून एक अत्यंत मोठी आणि चमत्कारी संधी वाट पाहत आहे. या पवित्र श्रावण महिन्यात वृषभ राशीच्या जातकांना सोन्याची अंडी देणारी कोंबडी मिळावी इतका मोठा फायदा आणि सुवर्ण संधी प्राप्त होणार आहे. ही संधी म्हणजे तुमच्यासाठी एक प्रकारे संजीवनी बुटी ठरणार आहे, जी तुमच्या संपूर्ण आयुष्याला नवीन वरदान देईल. ही सोन्यासारखी संधी चुकू नका मंडळींनो. ही सोन्यासारखी संधी तुमच्या करिअरमध्ये, व्यापारात किंवा एखाद्या गुप्त गुंतवणुकीचा रूपात तुमच्या समोर येईल. हा एक असा पैशाचा अविरत स्रोत असेल जिथून तुम्हाला अखंड धनलाभ होत राहील. जर तुम्ही बऱ्याच काळापासून एखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात करण्याचा विचार करत असाल तर हीच ती कल्पवृक्षासारखी तिथे आहे जिथे तुम्ही पाऊल टाकले पाहिजे. तुम्ही जिथे 1 रुपया गुंतवला तिथे 2 रुपयाचा फायदा होईल आणि तुमची संपत्ती एक चुंबकासारखी खिचून आणतोय असा एक काळ आहे. ज्या लोकांनी तुम्हाला भूतकाळात पैशाच्या बाबत फसवले होते किंवा ज्यांच्याकडे तुमचे पैसे अडकले होते, ते पैसे आता तुम्हाला व्याजासहित परत मिळणार आहेत. हे नशिबाचे चक्र असे काही फिरणार आहेत की तुम्हाला लॉटरीचा दरवाजा उघडणारे असे संकेत मिळतील आणि तुमचे बँक बॅलन्स अचानक प्रचंड वाढेल. तुमची तिजोरी टाचोटाच भरून वाहू लागेल आणि तुमच्या घरात कुबेराची कृपा अखंडपणे राहील. ही संधी तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य मुळापासून उपटून फेकून देईल आणि तुम्हाला समाजात एका श्रीमंत आणि प्रतिष्ठित व्यक्तीचे स्थान मिळवून देईल. परंतु लक्षात ठेवा, ही सोन्यासारखी संधी सेकंदात दुसऱ्याच्या झुळीत जाऊ नये यासाठी तुम्हाला अत्यंत सतर्क राहावे लागेल. कोणती घाई गडबड न करता विचारपूर्वक निर्णय घेणं अत्यंत गरजेचं आहे. पुढील मी असा एक सोपा उपाय सांगणार आहे जो धनलाभ कायमस्वरूपी तुमच्याकडे टिकून ठेवेल. त्यामुळे व्हिडिओ अजिबात सोडता कामा नये. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर लगेच सबस्क्राईब पण करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. तर पहा मंडळींनो, ताईंनो, दादांनो, हा प्रचंड धनलाभानंतर तुमच्या आयुष्यात अशी काही प्रगती होणार आहे की ज्यामुळे संपूर्ण जगात तुमच्या कामाचा उडणारा डंका ऐकायला मिळेल. तुमची प्रगती इतक्या अफाट आणि वेगाने होणार आहे की लोक स्वतःहून तुमच्या मागे मागे फिरतील आणि तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी सल्ले मागतील. कालपर्यंत जे लोक तुमच्याकडे दुर्लक्षित करत होते, जे तुम्हाला टाळत होते, तेच लोक आता तुमच्याशी नाते जोडण्यासाठी आणि तुमच्याशी मैत्री करण्यासाठी धडपडतील. समाजात
तुमचा मानसन्मान इतका वाढेल की तुम्ही जिथे जाल तिथे लोक सन्मानाने मान झुकवतील आणि तुमचे स्वागत करतील. तुमच्यावर छप्पर फाडून आनंदाची नवी सुगामी येणार आहे, जी तुमच्या आयुष्यातील सर्व जुन्या दुःखांना पार वाहून घेऊन जाईल. तुम्हाला अशी एखादी आनंदाची बातमी मिळेल जी तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून, कदाचित संपूर्ण आयुष्यापासून वाट पाहत होतात. ही बातमी तुमच्या मुलांच्या प्रगतीबद्दल असू शकते, नवीन घराच्या खरेदीबद्दल असू शकते किंवा परदेशा आगामीबद्दल असू शकते. ही बातमी ऐकून तुमच्या डोळ्यात आनंद अश्रू येतील आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. तुमच्या आयुष्य पूर्वीसारखे अजिबात राहणार नाही, तर एका राजासारखे भव्य आणि दिव्य बनणार आहे. तुमच्या घसरलेले पद पुन्हा नव्याने निर्माण होईल आणि तुम्हाला तुमचा हरवलेला सन्मान दुप्पट दारेने परत मिळेल. अभूतपूर्व शक्ती इतकी तीव्र होईल की तुम्हाला येणाऱ्या चांगल्या आणि वाईट गोष्टीची पूर्वकल्पना आधीच मिळेल. या अंतरात्म्याचा वापर करून तुम्ही व्यवस्थित आणि आयुष्यात असे काही अचूक निर्णय घ्याल जे तुम्हाला यशाच्या सर्वोच्च शिखर घेऊन जातील. तुमची यशाची घोडदौड पाहून तुमची वैरी स्वतःहून शरणगती पत्करतील. आता या संपूर्ण राशीफळाचा सर्वात मोठा, सुंदर आणि उत्सुकता वाढवणारा क्लायमॅक्स उघडण्याची वेळ आली. या नारळी पौर्णिमेनंतर तुमच्या घराच्या मुख्य उंबरठ्यात एक अत्यंत खास व्यक्ती सुखशांती आणि समृद्धीचा खजिना घेऊन येत असल्यास स्वतः चालत येणार आहे. आता ही व्यक्ती नक्की कोण आहे ते जाणून घेण्यासाठी तुमचे मन उत्सुक झाले असेल. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तुमच्या भूतकाळात तुमच्या मनापासून मंडळींनो तुमच्यावर प्रेम करणारी, तुमची खरी हितचिंतक असलेली आणि तुमच्यापासून काही कारणामुळे दुरावलेली तुमची स्वतःची एक निष्ठता व्यक्ती किंवा गुरुतुल्य मार्गदर्शन आहे. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये पुनरागमन करणारे किंवा एखादा असा नवीन प्रामाणिक भागीदार म्हणून येईल जो तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. जेव्हा ही व्यक्ती नारळी पौर्णिमेनंतर तुमच्या उंबरठ्यावर पाय ठेवील तेव्हा तुमच्या घरातील सर्व नकर्मता एका क्षणात भस्म होईल. मंडळींनो, तिच्या येण्याने तुमच्या आयुष्यात सप्तरंगाची उधळणी होईल आणि आनंदाचा एक नवीन प्रकाश पसरेल. ही व्यक्ती तुमच्यासाठी नशिबाचा अंतिम दरवाजा उघडणारी ठरेल आणि तिच्यासोबत नवीन आर्थिक संधी, नवीन प्रकल्प आणि अमर्यादा सुख घेऊन येईल. ती व्यक्ती तुमच्या हातात अशी काही गुप्त माहिती किंवा संधी ठेवेल ज्यामुळे तुमच्या 7 पिढ्यांना पुरेल इतका धन मिळवण्याचा मार्ग मोकळा होईल. तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा काळ आता पूर्णपणे संपला असून सुवर्णयुग सुरू झाला आहे. मंडळीने ती पहिली नांदी असेल. या व्यक्तीचे योग्य स्वागत कसं करायचं आणि हा योग कसा साध्य करायचा हे समजून घेण्यासाठी आता मी सांगत असलेला सोपा उपाय अत्यंत लक्षपूर्वक आहे का. वृषभ राशीच्या मंडळींनो, ताईनं दादानं या सर्व ग्रहांच्या शुभ प्रभावाचा पूर्ण लाभ मिळावा आणि गुप्त शत्रूचा नाश व्हावा यासाठी मी अत्यंत सोपा पण अत्यंत शक्तिशाली सिद्ध उपाय सांगत आहे. हा उपाय तुमच्या आयुष्यात संजीवनी बुटीसारखा काम करेल आणि सर्व संकटापासून तुमचं रक्षण नक्की करेल. या पवित्र श्रावण महिन्यात आणि विशेषतः येणाऱ्या नारळी पौर्णिमेच्या शुभ दिनापासून दररोज संध्याकाळी सूर्योदयाच्या वेळी तुमच्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर गायीच्या शुद्ध तुपाचा एक दिवा लावा. त्या दिव्यामध्ये 2 अखंड साबूत लवंगा आणि छोटीशी हळद टाका. दिवा लावल्यानंतर उंबरठ्याला नमस्कार करा आणि तुमच्या कुलदेवतेचं स्मरण करा. ओम श्री कुलदेवताय नमः, ओम श्री कुलदेवताय नमः, ओम श्री कुलदेवताय नमः या मंत्राचा किंवा ओम नमो भगवते वासुदेवताय नमः, ओम नमो भगवते वासुदेवताय नमः या मंत्राचा 108 वेळा नक्की जप करा. हा उपाय केल्याने तुमच्या घराभोवती एक अद्भुत देवी सुरक्षा कवच तयार होईल, जे कोणती वाईट शक्तीला किंवा गुप्त शत्रूंचा कट कारस्थानाला घरात प्रवेश करू देणार नाही. या उपायामुळे साक्षात लक्ष्मी आणि कुबेर तुमच्या घराकडे आकर्षित होतील आणि तुमच्या तिजोरीतील धन कधीही कमी होणार नाही. हा उपाय इतका गुप्तपणे करा, कोणासमोरही आपल्या योजना किंवा उपायाची वाच्यता करू नका, कारण गुप्तता पाळा, प्लॅन कोणालाही सांगू नका, हाच याच्याचा मूळ मंत्र आहे. जर तुम्ही हा उपाय पूर्ण श्रद्धेने आणि नियमाने केला तर ब्रह्मांडातून येणारा सकर्मक ऊर्जा प्रभाव तुमच्या आयुष्यात अभूतपूर्व परिवर्तन घडून आणेल. वृषभ राशीच्या मंडळीनं, ताईनो दादांना आता वेळ आली आहे स्वतःवर दया करणे किंवा लोकांसमोर रडणं गाणे सोडून पूर्णपणे आत्मविश्वासाने पुढे जाण्याची. नशिबाच्या भरोश्यावर हात हलवत बसणारे लोक मागेच राहतात, पण जे श्रद्धेने आणि धैर्याने पाऊल उचलतात साक्षात ईश्वर त्यांच्या पाठीशी उभा राहतो. हा 31 ऑगस्टचा काळ तुमच्यासाठी एक नवीन सुवर्णकाळ घेऊन येत आहे, जिथे तुमच्या प्रत्येक दुःखाचा अंत होईल आणि यशाची नवीन पाठ उगेल. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात आणि तुमच्या घरावर कुलदेवताचा आणि पितरांचा अखंड कृपा दृष्टी राहावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जर तुम्हाला ही माहिती आणि ही अचूक ज्योतिष विलक्षण आवडली असेल तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांना आणि वृषभ राशीच्या नातेवाईकांना जास्तीत जास्त नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनी या कल्पवृक्षासारखा तितकाच लाभ घेता येईल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल मंडळी तर आत्ताच लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा
श्रद्धेने भक्तिभावाने जय कुलदेवता माझ्या घराचं रक्षण कर ही ओळ नक्की लिहा, जेणेकरून तुमची प्रार्थना थेट ब्रह्मांडात पोहोचेल आणि सिद्ध होईल. वृषभ राशीच्या मंडळींनो, तुम्हा सर्वांचं आयुष्य आनंदाने समृद्धीने जावं किंवा आरोग्याने पूर्णपणे जावं हीच मी स्वामींच्या चरणी आणि कुलदेवता चरणी प्रार्थना करते. तर मंडळींनो, भेटू आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. गुरुदेव